परत एकदा आज हॅपी सॅटरडे ही नाव निघते. त्याच दिवशी एक हॅपी अशी बातमी कर्जत शहरामध्ये येऊन पोहोचते आणि कर्जत शहरातला एक भूमिपुत्र, आमचे सन्मित्र आणि आपल्या माजी विद्यार्थी संघाचे कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ पत्रकार गणेशजी जोडे यांचा मुलगा प्रतीक हा असिस्टंट कमांडंट झालेला आहे. त्याचबरोबरीनं भारतातल्या ज्या काही निमलष्करी संस्था आहेत, मग ज्यामध्ये CISF असेल, CRPF असेल, BSF असेल, इंडो तिब्बत पोलीस असेल, एवढ्या ज्या काही सगळ्या निमलष्करी दलांमधला मोठा असा कारभार आहे आणि त्यामध्ये एक गॅझेटेड ऑफिसर म्हणून असिस्टंट कमांडंटची पोस्ट असते, जी UPSCच्या माध्यमातून भरली जाते. आणि अशा या पोस्टसाठी केलेल्या परीक्षेत भारतामधून 57वी रँक मिळवून या कर्जतच्या भूमिपुत्रानं कर्जत या शहराची मान आणि शान उंचावली आहे. आणि त्याचा सन्मान आपण या हॅपी सॅटर्डेच्या दिवशी अत्यंत आनंदमय याच्या वातावरणामध्ये आपण करत आहोत. या निमित्तानं या ठिकाणी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्रजी तनपुरे, त्याचबरोबरीनं कार्याध्यक्ष सन्माननीय सुनीलजी शेलार, महादेवजी, त्याचबरोबरीनं दीपक शेठ, या ठिकाणी गांधेसर, खजिनदार, ही सगळी माजी विद्यार्थी संघाची कार्यकारिणीचे सर्व सदस्य आहेत, ज्येष्ठ सर्व उपप्राचार्य आहेत, विभाग प्रमुख आहेत, विशेष शिक्षक शिक्षिका, बंधू आणि भगिनी. खरं तर या शैक्षणिक वर्षात आपण प्रत्येकासारखी अशी खूप मुलं या कर्जतमधून घडावीत यासाठी सारखीच काही धडपड आपण करतो आहोत. वेगवेगळ्या क्षेत्रात या मुलांनी नेत्रदीपक असं यश मिळवावं, आपल्या आई वडिलांची मान उंचवावी, त्यांना जे काही मनोगत व्यक्त केलं त्यामध्ये सर्वात पहिलं श्रेय त्यांना आपल्या आई आणि वडिलांना दिलं. मित्रांनो, खरं तर आपण प्रत्येकानंच उपकार मानायला पाहिजे त्या आई वडिलांचे, ज्यांनी आपल्याला ही पृथ्वी आणि हे जग दाखवले. आणि हे उपकार सारखे समोर ठेवून जो वाटचाल करतो तो आयुष्यात कधीच वाट चुकत नाही. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रतीक आहे. या ठिकाणी ज्यावेळी फनी गेम्स असतील, वाचन असेल, त्याच्यावरील प्रश्न असतील, मी दर शनिवारी ज्यावेळी हे सगळं ऑब्झर्वेशन करतो त्यावेळी मला कळलं नाही, मग ही प्रत्येकासारखी उदाहरणं जर समोर येत असते तर आपण याच्यातून काय प्रयत्न घेणार आहोत. शिक्षकाला 4-4 वेळा आव्हान करावं लागतं, टाळ्या वाजवायचं सुद्धा आपल्याला जीवावर येतं. तर इतकं साध्या साध्या ह्या गोष्टी आहेत. आणि मुलींचा टक्का वाढत चाललाय दिवसेंदिवस, चांगलीच गोष्ट आहे. आज महिला सबलीकरण होत आहे, परंतु आमचे हे सगळे भाऊ एवढं काय दुर्मुख झालेले आहे त्याचा एक शोध घेण्याची गरज आहे. आणि नको तिथं नको ती एनर्जी खर्च करताय. तर याचं एक चिंतन करण्याची बाळांनो गरज आहे. किमान आपल्या आई वडिलांचे परिश्रम आणि कष्ट जे आहेत ते आपण डोळ्यासमोर आणून आपली वाटचाल केली पाहिजे. नाही आपल्याला क्रीडा क्षेत्रात रस किंवा आवड तर आपण अभ्यासात असो, नाही अभ्यासात असेल तर आपण कलेमध्ये आहे, नाही कलेत असेल तर संशोधनात आहे. या महाविद्यालयात प्रत्येक गोष्ट अवेलेबल आहे. आणि शनिवार आपण जाणीवपूर्वक हा असा सुरू केला आहे. म्हणजे या सर्व मंडळींना मला सांगायला निश्चितपणाने आवडेल, या शैक्षणिक वर्षात आपण काही गोष्टी नव्यानं सुरू केल्या. त्यामध्ये 9 ते 3 हा आपला जो काही एका सत्रात सर्व महाविद्यालय भरविण्याचा प्रयोग केला तो अत्यंत यशस्वी होतो आहे. तरीही काही विद्यार्थी प्रार्थना झाल्यानंतर पोहोचतात. एसटीचा प्रश्न असेल तर तो सोडून मी बोलतो आहे. पूर्वी 8ला कॉलेज होतं तरी 8:30 वाजतात, एसटी येत नाही हे उत्तर असेल. आता 9ला कॉलेज केलं तरी पुन्हा मग आता एसटीला आरोप करा, एसटीवर आरोप करण्यात काही मजा नाही. तरी सुद्धा प्रार्थना झाल्यानंतर काहींचं आगमन झालेलं दिसतं. हे काही चित्र चांगलं नाही. आपण या ठिकाणी राष्ट्रपतीचा सन्मान दररोज 9 वाजता करतो आहोत. आपण या ठिकाणी या सृष्टीच्या निर्मात्याला प्रार्थना करून आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी मनाशी बोलतो आहोत. आपल्या मधल्या कलागुणांना आपण आविष्कृत करतो आहोत. आणि प्रत्येक शनिवारी मग सगळ्या बाबतीमध्ये अभ्यास आहे, परीक्षा आहे, संशोधन आहे, कला आहे, क्रीडा आहे, खेळ आहे आणि मनोरंजन आहे.
या सगळ्या बाबींना कव्हर करण्यासाठी दर शनिवारी आपण वेगवेगळ्या गोष्टी घेतो आहोत. आणि मग सकाळी सुरू झालेला हा हॅपी सॅटरडे, त्यानिमित्तानं हा झालेला सप्ताह हे एक औषध आहे. आणि मग फनी गेम झाली आपली. त्यानंतर वाचन संकल्प रहितेचा हा जो आपला संकल्प आहे तो पुढे चाललेला आहे. त्याच्यावरची उत्तरं देण्यासाठी मुलींचे हात सगळ्यात जास्त आणि पहिल्यांदा वर येत आहेत. मुलांमधून एकही हात येत नाही. ही खंत आहे. म्हणजे तुम्ही ऐकत नाही याचा अर्थ. ज्यावेळी वाचन चाललेलं असतं त्यावेळी तुम्ही ऐकलेलं नसतं. मला प्रांजळपणे आणि प्रामाणिकपणाने एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं. दररोजची प्रार्थना म्हणतात पण किती जणांची पाठ झाली? हात वर करायचे. पाठ किती जणांची झाली? त्या मुलांमध्ये हात घ्या. लाज वाटावी अशी परिस्थिती आहे. आता काय हात वर करतात? चला एक पुढे येऊन मला म्हणून दाखव प्रार्थना. चल तू हात वर केला ना प्रार्थना म्हणून दाखव. पाठ आहे ना? चल चॅलेंज आहे तुला. आहे का? कोण पाठ असेल तर म्हणून दाखवेल. चला असेल तर कोण तुमच्या कसल त्याला माझ्याकडे डबल बसते. कोणी पण येत नाही. तेरे करते नाम प्रभु, करते हम शुरू आज का काम प्रभु. सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हम शुरू आज का काम प्रभु. हाँ करते हम शुरू आज का काम प्रभु. शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाए हम, विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम. शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाए हम, विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम. आ विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम. तुम्हीं से आगाज तुम्हीं अनजान प्रभु, करते हम शुरू आज का काम प्रभु. सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हम शुरू आज का काम प्रभु. गुरुओं का सत्कार कभी ना भूले हम, इतना बने महान गगन को छूले हम. गुरुओं का सत्कार कभी ना भूले हम, इतना बने महान गगन को छूले हम. आ इतना बने महान गगन को छूले हम. तुम्हीं से हर सुबह तुम्हीं से शाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु. सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हम शुरू आज का काम प्रभु. करते हम शुरू आज का काम प्रभु. विष्णूसाठी जोरदार एका परत क्लॅप क्लॅप झाला पाहिजे. साऊथ क्लॅप साऊथ क्लॅप गो. कौन कहता है कि आसमान में छेद नहीं होता? एक पत्थर तो तबीयत से उछालो यार. असं काही नाहीये. ठरवलं तर ते करू शकतं. तुमच्या आत ते दडलेलं असतं, फक्त ते तुम्ही बाहेर पडू देत नाही. आज आपण विष्णूचा सन्मान करूया. एका विषयाच्या असते दुसऱ्या विषयाचा सन्मान. आणि त्याला सगळं म्हटलं होतं दोन केस होता. तर अशा पद्धतीनं हा आपला अतिशय शास्त्र सुरू झालेला आहे. या निमित्तानं आपलं क्रीडांगण मी काल 4:30 वाजता सगळ्यांना मला सांगायला निश्चित आवडेल. माझ्या आल्यापासून मी शोधतो होतो की आपलं जिमखाना, आपलं शूटिंग रेंज, तिथले सगळे जे काही मॅच ग्राउंड हे इनिंग भरलेला असावा. तिथं सराव चाललेला असावा. मला काल 4:30 वाजता मी लाईव्ह पाहत होतो. जवळजवळ 150च्या आसपास मुलं आणि मुली वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॅक्टिसेस करताना दिसत होते. मला खूप आनंद वाटला की आता ग्राउंड आपलं गच्च झालं आहे, पण खंत आहे. आपल्या ज्या व्हॉलीबॉल टीम्स आहेत, क्रिकेट टीम आहेत, कबड्डी टीम आहेत, खो खो टीम आहेत, थोडं प्रॅक्टिस चांगली करता येतात दुपारनंतरच्या काळात. आणि हेच तर खरं
करोडो रुपयाचे काही इन्व्हेस्टमेंट केली आहे, हे त्याचं चीज आहे. त्याचा वापर झाला पाहिजे, संघ तयार झाले पाहिजे, विजय हा मिळतच असतो. अजूनही कबड्डीच्या मुलींच्या संघाची आमची बांधणी चालली आहे आणि आज आपण त्याची ट्रायल टेस्ट घेणार आहे, तर त्याच्या संदर्भात सूचना देणार आहे. आपला आजचा आणखी दुसरा महत्वाचा भाग आहे तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि अकॅडमिक डेव्हलपमेंटसाठी ग्रुप डिस्कशन. ऑल लीडर्स हात वर करा. ऑल लीडर्स, मुलं आणि मुली लीडर्स. तर या लीडर्सनं त्यांच्या 10 मुलांचा ग्रुप कसा तयार केला, तो कसा पुढे नेला, कसं डिस्कशन केलं आणि त्याचं वर्गातलं प्रेझेंटेशन. तर त्याची सुरुवात आज होती आहे. याच्यानंतर प्रत्यक्ष आपले वर्ग सुरू झाल्यानंतर दिलेल्या युनिटवर तुमचे प्रेझेंटेशन होती. त्याचे कोऑर्डिनेटर मग या ठिकाणी राम काळे सर हे तिची भूमिका निभावतात. तर त्यांनी त्या पद्धतीच्या सूचना आणि आपण सगळ्या लिडर्सना ट्रेनिंग सुद्धा दिलेलं आहे. ते शिक्षक त्यांच्या वर्गात ठरल्याप्रमाणे ही ऍक्टिव्हिटी त्यांची चालू राहील आणि त्यानंतर तुमचा स्किल इन्हान्सच्या संदर्भातला भाग आहे, तुमची टेस्ट आहे, हे सगळं काही या आणि जी मुलं गैरहजर राहणार आहेत त्यांना इंटरनलला आम्ही नापास करणार आहोत आणि इंटरनलला जी नापास होणार आहेत ती विद्यापीठाच्या सिनियर कॉलेज विद्यापीठाच्या परीक्षेत नापास होतात हे तुमच्या मित्रांना स्पष्टपणाने सांगा. त्यामुळं इंटरनल एक्झामचा पार्ट म्हणून त्या आजच्या सगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आहेत, त्याच्यात टेस्ट आहेत, ग्रुप डिस्कशन आहे, या कंटिन्यूस इव्हॅल्युएशनचा भाग आहे. ज्युनियरचा काही मला टेन्शन नाही, त्यांच्या ह्या ऍक्टिव्हिटी होणारच नाही. पण सिनियरसाठी आपण ज्या खास करून सुरू केलेल्या आहेत नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत कंटिन्यूस इव्हॅल्युएशन तुमचं झालं पाहिजे म्हणून प्रत्येक सॅटरडेला टेस्ट ठेवली आहे, प्रत्येक सॅटरडेला आपण ग्रुप डिस्कशन ठेवले आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी त्या ठेवल्या आहेत. कंटिन्युअस इव्हॅल्युएशनचा भाग आहे आणि याला तुमच्या विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न तुम्ही सोडवणार आहात त्याला किती मार्क पडले ही गोष्ट महत्वाची नाही, तुम्ही इंटरनलला किती क्वालिफाईड झालात हे महत्वाचं आहे. आणि म्हणून इंटरनलला जर तुम्ही नापास झालात तर विद्यापीठाला पास होऊन सुद्धा तुम्ही नापास आहात आणि हा इंटरनल एक्झामचा भाग आहे हे तुमच्या मित्रमैत्रिणींना तुम्ही आवर्जून सांगा. म्हणजे ते शनिवारच्या टेस्टला आणि बाकीच्या ऍक्टिव्हिटीजला येतील. आपल्या मेंटॉरमेंटचे लोक फोन करून सांगतीलच, ते टीचर्स वर्ग शिक्षक सांगतीलच, पण तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगायचं. थँक्यू.